श्यामची आई रात्र 42वी आईचे स्मृती श्राद्ध. गड्यांनो, आज शेवटची आठवण सांगायची आहे. हे स्मृती श्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे जे होते ते मी तुम्हाला दाखवले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे. माझ्या आईवर बाया माणसांचे तर प्रेम होतेच, परंतु पशु पक्ष्यांचे सुद्धा होते. मोऱ्या गाईवर आईचे व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते हे मी तुम्हाला मागे सांगितले आहे. आता मांजराची गोष्ट सांगायची. मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे. तिचे नाव मथी. मथी आईला फार आवडायची. आईच्या पानाजवळच जेवायची. इतरांनी घातलेला भात ती कधीच खात नसे. आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवायला बसायची. मथी नेहमी आईच्या भोवतीभोवतीच असायची. आई शौचास गेली, विहिरीवर गेली तरी सुद्धा मथी बरोबर जायची. आईच्या पायामध्ये शेपटीचे फलकारे देत नाचायची. त्या मांजरीची आईवर फारच माया होती. माझ्या आईचा तिला अतोनात लळा लागला होता. आईचे आजारपण वाढत चालले. तशी मतीही नीट खात पितनाशी झाली. आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना. इतरांनी दुधाचा, दह्याचा, तुपाचा भात तिला घातला तरी ती 2 शिते खाई व निघून जाईल. आईने नुसता भात घातला तरी तिला त्यामध्ये दूध, तूप भरपूर मिळत असे, परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करीत होती, जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला. तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कोणी नेली. त्या दिवसापासून मथीने अन्नपाण्यास स्पर्श केला नाही. आई ज्या खोलीत मेली तेथे आम्ही 10 दिवस मृत आत्म्यासाठी दूध पाणी ठेवत असू, तशी पद्धत आहे. परंतु मथी त्या दुधात शिवली सुद्धा नाही. आई मेली त्याच खोलीमध्ये ती बसून राहिली. म्याव म्याव म्हणून हाकही मारीनाशी झाली. तिने अनशन व्रत व मौन व्रत जणू घेतले होते. 3ऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी मथीने, त्या मांजरीने प्राण सोडले. माझ्या आईची मांजरी आई पाठोपाठच गेली. माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विषमय वाटले. आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आमच्या आईवर अधिक होते. आमच्या प्रेमाची आम्हाच लाज वाटली. मी मनात म्हटले, आई, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडाने म्हणू? या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही. मित्रांनो, अशी माझी आई होती. जगाच्या बाजारामध्ये अशी आई मोठ्या भाग्याने मिळते. माझ्या आईनेच मला सारे दिले. माझ्यामध्ये जे काही चांगले आहे, जे पवित्र आहे, ते सारे तिचेच आहे. माझी आई गेली, परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर भोसकून घेतला आणि मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली की माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीस, माझ्या मोहामध्ये तू सापडला आहेस. तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते. माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दिसले असेल. हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल, फक्त माझीच या 3.5 हात देहाचीच पूजा करीत बसेल असे तिला वाटले असेल. इतर बंधू भगिनींची सेवा करायला तो जाणार नाही. स्वातंत्र्य युद्धात तो मातृमोहाने पडणार नाही, म्हणूनच आईने स्वतःला दूर केले असेल. सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या माता होऊ देत. एकच नव्हे तर अशा अनेक आया श्यामला मिळू देत, यासाठी माझी आई निघून गेली असेल. या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली. जिकडे तिकडे आता माझ्याच आया. उत्तमाची आई ती माझीच आई, दत्तूची आई ती माझीच आई, गोविंदाची आई ती माझीच आई, वसंतरावांची आई ती माझीच आई, कृष्णाची आई ती माझीच आई, सुभानाची आई ती माझीच आई, साऱ्या माझ्या. हो, माझ्या ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली व ही दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरझिरीत देहमय पडदाही तिने दूर केला, त्या आईची थोरवी मी कुठवर वर्णू? हे ओठ असमर्थ आहे. ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्यबुद्धी, ती सोशिकता, ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट हो. एक दिवस मातेची सेवा करता करता, या विराट व विशाल मातेची माझ्या अल्पशक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथी माऊलीप्रमाणेच माझेही सोने हो. माझ्या आईचे सोने झाले, तिच्या श्यामचेही हो.